नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. बघा, सोनी वाहिन्यांवरचे 2 कार्यक्रम असे. एक त्यातला इंडियन आयडल, म्हणजे ज्याच्यामध्ये गाण्यांची स्पर्धा असते, गायक वेगवेगळे तयार केले जातात. आणि दुसरा कौन बनेगा करोडपती. वर्षानुवर्ष हे कार्यक्रम सुरू आहेत, पण त्याची गोडी कमी होत नाही. कारण काय करतात की ते काही दिवस दोन्ही कार्यक्रम थांबवतात आणि पुन्हा सुरू करतात. त्यामुळे त्यातली गोडी अजिबात कमी झालेली नाही. पण ज्यांना अतिलोभ असतो किंवा टायमिंगचं भान नसतं किंवा बेअक्कल असतात, ते कसं नुकसान करून घेतात. त्यातलाच एक कपिल शर्मा शो, दुसरं मराठीतला ती चला हे हवा येऊ द्या तो कार्यक्रम, आणि आता अलीकडला महाराष्ट्राची हास्य जत्रा. हे कार्यक्रम सतत लोकांना चारी बाजूंनी हॅमर केल्यामुळे त्यांचं महत्त्व संपलं आहे. म्हणजे चला हवा येऊ देच्या कलाकारांना कोणी आता काम पण देत नाही. उद्या तीच अवस्था पुढल्या काही महिन्यांमध्ये महाराष्ट्राच्या हास्य जत्रेची होणार आहे. तेच कपिल देव हसूच येत नाही. ते कितीतरी हसवण्याचा प्रयत्न करतात, कारण आपल्याला माहिती आहे की अमुक वाक्य झालं की तमुक येणार आहे, हे झालं की ते होणार आहे. ते इतकं अंगवळणी आणि पाठ झालं की आता प्रेक्षकांना त्याचा कंटाळा आलेला आहे. मित्रांनो, एकदा मी अमेरिकेतल्या एका पंचतारांकित हॉटेलमध्ये उतरलो होतो. त्याच हॉटेलमध्ये जोशी नावाची एक अभिनेत्री उतरलेली होती. तिचा नवरा पण होता, मला वाटते मुलंही होती. तर ती काय दर 10 मिनिटांनी, 15 मिनिटांनी, अर्धा तासांनी त्या स्मोकिंग रूममध्ये यायची आणि सिगारेट ओढायची. लागोपाठ 2-3 सिगारेट ओढत मग ती निघून जायची. एक दिवस ती आणि मी ब्रेकफास्टला नेमकं एकत्र होतो. तर न राहून मी तिला विचारलं की तुम्हाला ही चेन स्मोकिंगची का सवय लागली. तर ती म्हणालं की त्याची गंमत अशी आहे की लहानपणी माझे वडील पण सिगारेट ओढायचे, आणि सिगारेट ओढायची असेल तर ते आम्हाला जाऊन सांगायचे की ती त्या गॅसवरून सिगारेट पेटवून आणा. मग ती सिगारेट ते चेन स्मोकर होते. दर 1 तासांनी मला किंवा माझ्या भावाला ते काम करावं लागायचं. मग ती सिगारेट विझली की त्यांना राग यायचा. म्हणून ती सिगारेट पेटवल्यानंतर मी 1-2दा त्याचे कश मारायची आणि मग बाबांच्या हातात द्यायची. ते मला आवडलं सिगारेट पिणं, त्याचा तो कश, त्याचा तो धूर, ते सारखे आवडलं. आणि मला पुढे सवय लागली. आता मी चेन स्मोकर आहे, सिगारेटशिवाय मी राहू शकत नाही. मित्रांनो, आपल्या या राज्यातल्या अर्थ खात्याविषयी मला नेमकं तेच सांगायचं. तत्पूर्वी एक मंत्र्याचं उदाहरण देतो. काही महिन्यांपूर्वी बघा, मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं की आपल्या राज्यातले एक बदनाम, बदमाश, करप्ट मंत्री आणि त्यांचा खाजगी सचिव, तो नेमका ब्राह्मण. आणि त्याच्याविषयी मी सांगितलं होतं की तो दररोज संध्याकाळी किंवा रात्री उशिरा त्या मंत्रालयातून बाहेर पडला की पंचतारांकित हॉटेलात जातो आणि किमान 10,000 ते 20,000 रुपयाची दारू पितो. आता मी हे माझ्या त्या व्हिडिओमधून सांगितल्यानंतर वास्तविक मंत्र्यानं त्याला दमदाटी करायला पाहिजे होती किंवा त्याला आपल्या कार्यालयातनं बाहेर काढायला पाहिजे होतं. पण होतं काय की माय जर वेश्या असेल, आईच वेश्या असेल, आणि मुलीनं जर वेश्या व्यवसाय सुरू केला तर तिला आवडतं की चला आता उत्पन्नाचा स्रोत वाढणार आहे. त्या मंत्र्याचं नेमकं तेच, स्वतःच बिघडलेला. त्यामुळे त्या खाजगी सचिवाला तो म्हणणार काय. उलट त्यानं दुसऱ्या दिवशी त्याला जवळ बोलावून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की मी असं ऐकतो की तू फार वेगळ्या पद्धतीची व्हिस्की पितो, मला नावं सांग ना, किंवा मला त्या बॉटल्स आणून दे. म्हणजे मित्रांनो, या पद्धतीचे मंत्री आपल्या या राज्यात आहे. बहुतेक मंत्र्यांना कुठली लाज लज्जा नाही. त्यांच्या सवयी किंवा त्यांची वृत्ती ज्या पद्धतीची आहे त्याला तोड नाही. अर्थात हे सतत चालत आलेलं आहे. मी स्वतः अतिशय जवळून 1980पासून ते बघत आलो आहे. क्वचित एखादा चांगला मंत्री असायचा किंवा मंत्री असतो. मधूनच एखादा चांगला मुख्यमंत्री होतो. शंकरराव चव्हाण असतील,
पृथ्वीराज, लोकांना आवडो न आवडो मला आवडायचे, आणि अर्थातच देवेंद्र फडणवीस या पद्धतीचे काही मुख्यमंत्री. मित्रांनो, आता या पद्धतीच्या मंत्र्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे बघा कसं की अजितदादांचा मृत्यू नक्कीच मनाला चटका लावणारा. म्हणजे हसीनो के बाप मर जाए और रोने के बहाने हम उनके घर जाए असं काहीसं घडलंच आहे. फार वाईट वाटलं, त्यांचा मृत्यू आवडला नाही. पण त्यांच्या मृत्यूनंतर नकळत एक चांगली गोष्ट घडली आहे की अर्थ खातं जे माझ्या मनात होतं ते नेमकं मुख्यमंत्र्यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. कारण सुदेत्रा वहिनींना अर्थ खात्याचा अनुभव नसल्यामुळे, मंत्री म्हणून अनुभव नसल्यामुळे अतिशय क्लिष्ट कठीण कामाचं आणि अत्यंत महत्त्वाचं हे खातं त्यांच्याकडे सुपूर्द करणं शक्य नव्हतं. ते त्यांनाही पटलं, त्यांनी तो नकार दिला आणि स्वतः मुख्यमंत्र्यांच्या जे मनात होतं ते त्यांनी केलं. ते खातं त्यांनी स्वतःकडे ठेवलं आहे. आता गंमत अशी आहे की हे खातं ताब्यात घेतल्यानंतर फडणवीसांनी जो चाबूक असतो ना तो उगारला आहे. चाबूक उगारला रे उगारला की घोडे कसे भन्नाट पळतात त्याच पद्धतीनं पुढल्या काही वर्षामध्ये, एक वर्षभरामध्ये तुम्हाला हे राज्य सुतासारखं ताळ्यावर येणार हे 100% मी सांगतो. आणि आपल्या राज्याची अर्थव्यवस्था भरभक्कम होईल यात मला क्षणभर तिळभर शंका वाटत नाही. कारण आजपर्यंत जे अर्थमंत्री झाले, आधीचे बाळासाहेब चौधरी पद्धतीचे, शंकरराव चव्हाण पद्धतीचे काही चांगले अर्थमंत्री नक्की होते. पण रामराव अधिकांपासून जे मी अर्थमंत्री बघितले, एकनाथ खडसे असतील, महादेवराव शिवणकर, की नाव घेताना लाज वाटते, या पद्धतीचे जे अर्थमंत्री होते त्यांनी साऱ्यांनी स्वतःचं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून पद्धतीनं हा कारभार अर्थ खात्याचा चालवला. म्हणजे स्वतःसाठी, स्वतःच्या मंत्र्यांसाठी सारं काही चांगलं करून घ्यायचं आणि विरोधी गटातले किंवा न आवडणारे मंत्री असतील तर त्यांच्या खात्याला अजिबात अर्थ खात्याचा पुरवठा करायचा नाही. हे त्यांचं टेक्निक होतं. त्यात अजितदादाही मागे नव्हते. तर फडणवीसांनी अर्थ खात्याचा ताबा घेतल्यानंतर हा भारतीय जनता पक्षाचा, तो एकनाथ शिंदेंचा, हा अजितदादांचा असा कुठलाही भेदभाव न बाळगता ज्या ज्या खात्यामधल्या मंत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे, लयलूट केली आहे, लुटपाट केलेली आहे, मागच्या पद्धतीनंच मागे तानाजी सावंत नावाचा मंत्री होता, असे कितीतरी आजही आहे, त्या साऱ्यांच्या खात्यांवर आता वचक आणला आहे, अंकुश आणला आहे. या खात्यांना त्या खात्याच्या मंत्र्यांना त्यांनी सरळ करण्याचं ठरवलं आहे. काटकसरीचं अत्युत्तम निर्णय त्यांनी घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे बेधुंद जो खर्च आजपर्यंत होत होता आणि राज्याची आर्थिक घडी ज्या पद्धतीनं ढासळली, घसरली, बरं अमुक एखाद्या योजनेसाठी पैसे दिल्यानंतर समजा अमुक एका खात्याला तमुक एखाद्या प्रोजेक्टसाठी 200 कोटी रुपये दिले, खर्च किती व्हायचे? फार तर 70-75 कोटी रुपये. हे हरामखोर, हलकट, नीच मंत्री इतर सारे पैसे आणि त्यांचे अधिकारी, कंत्राटदार ते सारे खाऊन टाकायचे. त्यामुळे कुठल्याही कामाला दर्जा यायचा नाही. फडणवीसांनी आता त्याच्यावर वचक आणला आहे आणि हा अतिशय सुंदर निर्णय त्यांनी घेतला आहे. त्यांना हात जोडून विनंती की त्यांनी सारे खाते इतरांना दिले तरी चालतील, पण गृह आणि अर्थ खातं स्वतःकडे ठेव. या हेडमास्टरकडे, या शंकरराव चव्हाण छाप हेडमास्टरकडे जर ही दोन्ही खाती राहिलीत तर या राज्याचा झपाट्यानं विकास होईल. आणखी एक उदाहरण सांगतो, अगदी अलीकडलं. तुम्हाला माहिती आहे की उत्तर प्रदेशचे
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काय केलं आहे आणि जे त्यांनी केलं तेच फडणवीसांनी करावं असं मला वारंवार वाटल्यास मी त्यांना त्या पद्धतीनं मेसेज करणार आहे. योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यातल्या उत्तर प्रदेशमधल्या 68,000 सरकारी कर्मचाऱ्यांचं, अधिकाऱ्यांचं, शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचं, IPS मंडळींचं, अभियंत्यांचं, विविध खात्यातल्या प्रत्येक सरकारी कर्मचाऱ्यांचं, सरकारी सेवेत असणाऱ्यांचं वेतन रोखलेलं आहे. कारण उघड आहे, जे उत्तर प्रदेशमध्ये घडतंय त्याच्यापेक्षा कितीतरी मोठ्या प्रमाणात आपल्या राज्याची बोंबाबोंब आहे. उत्तर प्रदेशमधले जे हरामखोर, महाकरप्ट, नीच, हलकट, देशद्रोही अधिकारी कर्मचारी होते, तुम्हाला माहिती आहे एक अतिशय सक्तीचा नियम आहे की प्रत्येक कर्मचाऱ्याला, अधिकाऱ्याला, सरकारी नोकरीतल्या प्रत्येकाला दरवर्षी आपल्या खर्चाचं, आपल्या उत्पन्नाचं स्रोत सरकारकडे लेखी स्वरूपात पुराव्यांसहित द्यावं लागतं. उत्तर प्रदेशमधले करप्ट अधिकारी ते देण्यास धजावत नव्हते, कारण खोटं उत्पन्न सांगणार किती. आणि हे जेव्हा हेडमास्टर योगी आदित्यनाथ, देशभक्त योगी आदित्यनाथ यांच्या लक्षात आलं, त्यांनी त्वरेनं असे अधिकारी कर्मचारी हुडकून काढले. ते तब्बल 68,000 निघाले. आपल्याकडे तर मला असं वाटतं हार्डली 25% सरकारी खात्यातले असे असतील की जे आपल्या उत्पन्नाचं स्रोत सरकारला कळवत आहेत. उरलेले 70-75% आपल्या राज्यातल्या अधिकाऱ्यांची त्या उत्तर प्रदेशप्रमाणेच बोंबाबोंब आहे. कारण या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांचं थेट पटवाऱ्यापर्यंत प्रत्येक भ्रष्ट, नालायक, नीच, देशद्रोही सरकारी नोकरी करणाऱ्यांचं उत्पन्नाचा स्रोत केवढा मोठा आहे. आणि त्यांना त्या भीतीपोटी 100% काहीही झालं तरी आपलं उत्पन्नाचं स्रोत सरकारकडे डिक्लेअर करणं, जाहीर करणं, लेखी स्वरूपात देणं शक्य होणारं नाही. म्हणूनच आपल्या राज्यात देखील तीच बोंबाबोंब आहे. त्यामुळे जे योगी आदित्यनाथ यांनी केलं तेच नेमकं, तोच तातडीचा निर्णय फडणवीसांना घेणं गरजेचं आहे. कदाचित फडणवीसांच्या कानावर ही बातमी नसेल, म्हणून मी नेमकं तुम्हा साऱ्यांसमोर ते आज जाहीर करतो आहे. प्रत्येक राज्याचे जे राजकीय गणितं असतात ना, ते वेगळ्या पद्धतीचे असते. म्हणजे जे उत्तर प्रदेशमध्ये राजकीयदृष्ट्या घडत असतं त्या पद्धतीचे निर्णय प्रसंगी महाराष्ट्रात घेणं अवघड ठरतं. किंवा महाराष्ट्र ज्या बाबतीत आघाडीवर आहे त्या पद्धतीनं योगी आदित्यनाथ यांना देखील निर्णय घेणं, राज्य चालवणं अशक्य असतं. थोडक्यात तर प्रत्येकाची एक स्टाईल वेगवेगळी असते. मध्य प्रदेशातल्या मुख्यमंत्र्याला ते इंदोर भारतातलं सर्वांग सुंदर शहर करता आलं, पण महाराष्ट्रामध्ये ते सहजासहजी शक्य नाही. तेच नेमकं उत्तर प्रदेशात जे चांगलं घडलं ते आपल्याकडे घडत नव्हतं. म्हणजे उत्तर प्रदेशमध्ये फार मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण होतं आणि अतिक्रमण करण्याची मेंटॅलिटी हिंदूंची नसते. ती मेंटॅलिटी असते फक्त आणि फक्त मोठ्या प्रमाणात मुसलमानांची. म्हणून योगी आदित्यनाथ यांनी काय केलं, सत्तेवर येताच त्यांनी राज्यातलं सगळं अतिक्रमण उखडून टाकायला सुरुवात केली. जवळपास त्यांचं ते काम पूर्ण होत आलेलं आहे. मला राग येत होता की फडणवीस ते का करत नाहीत. पण तुम्हाला ते माहीत नसेल, फडणवीसांची ती कदाचित सवय नाही की उगाचच आपण काय करतो ते वारंवार लोकांना दाखवायचं.
पण या राज्याची जेव्हा फडणवीसांनी माहिती घेतली तेव्हा त्यांच्या तेच लक्षात आलं की राज्यातलं अतिक्रमण मराठी माणसाकडनं फारसं होताना दिसत नाही. अतिक्रमण करणारे अमराठी परराज्यातले आणि बहुसंख्य मुसलमान आहेत. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून फडणवीस सरकार सत्तेत आल्यापासून तुमच्या कानावर न येऊ देता, प्रसिद्धीच्या झोतात न जाता फडणवीसांनी अतिक्रमणा तोडण्याचे आदेश दिले आहेत. म्हणूनच मुंब्रा असेल, कुर्ला असेल, मीरा भाईंदर असेल, ज्या ज्या ठिकाणी मुसलमानांनी, अमराठी माणसानं किंवा मराठींनी देखील बेकायदेशीर बांधकाम केलं असेल, अतिक्रमण केलं असेल, सरकारी जागा लुटल्या लाटल्या असतील, त्या साऱ्या तोडायला त्यांनी घेतल्या आहेत. एक उत्तम निर्णय फडणवीसांनी घेतला आहे. आणखी काही सांगायचं आहे पुढल्या भागात. तूर्त एवढंच मित्रांनो. नमस्कार.